नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जात आहेत। आता यामध्ये कोणत्या महिलांसाठी किती सबसिडी दिली जाते तर हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण भरपूर महिलांचे कमेंट येत आहेत की आमच्या खात्यावर फक्त एवढीच रक्कम जमा झाली आहे किंवा तेवढीच रक्कम जमा झालेली आहे। गॅसची सबसिडी तर आम्हाला एवढी मिळणार होती परंतु एवढीच आलेली आहे। तर मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून घेणार आहोत। कोणत्या महिलांसाठी किती सबसिडी दिली जाणार आहे, जसे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना गॅस सिलेंडर हे मोफत मिळालेले आहेत अशा महिलांना किती सबसिडी दिली जाणार आहेत, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र झालेल्या आहेत, ज्या महिलांना 1500 रुपये मिळतात अशा महिलांना किती सबसिडी दिली जाते, आणि काही महिलांच्या खात्यावर सबसिडी सुद्धा जमा झालेली आहेत। मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत, म्हणजे दोन्ही योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना किती सबसिडी दिली जाते, आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत सबसिडी जमा झालेली नाहीत, मिळालेली नाहीत, तर मित्रांनो, ज्या महिला पात्र झालेल्या नाहीत अशा महिलांना पात्र होण्यासाठी किंवा सबसिडी मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्या अगोदर नमस्कार मित्रांनो, मी अनिल गोरे, MS मराठी संग्राम या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट या मिळत राहतील। मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जात आहेत। यामध्ये आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना 530 रुपये सबसिडी दिली जात आहेत, आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना मोफत गॅस सिलेंडर हे मिळालेले आहेत अशा महिलांना 300 रुपये सबसिडी दिली जाते। आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी त्याच महिला जर पात्र असतील तर अशा महिलांना 830 रुपये सबसिडी दिली जाते। म्हणजे दोन्ही योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना 830 रुपये सबसिडी दिली जाते, आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत फक्त ज्या महिला पात्र आहेत तर त्यांना 300 रुपये सबसिडी दिली जाते, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत तर त्यांना फक्त 530 रुपये सबसिडी ही मिळणार आहेत। आता दोन्ही योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला 830 रुपये हे मिळणार आहेत। आता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील भरपूर महिला अशा आहेत की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत ही सबसिडी जमा झालेली नाहीत। आता अशा महिलांच्या खात्यावर सबसिडी जमा झाली नाही म्हणजे काय, तर मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील जर गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावाने असेल तर ते तुम्हाला महिलेच्या नावाने ट्रान्सफर करायचे आहे। आता महिलेच्या नावाने ट्रान्सफर करायचं म्हणजे काय की जी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे तर अशाच महिलेच्या नावाने तुम्हाला हे तुमचं गॅस कनेक्शन जे आहे तर हे ट्रान्सफर करायचं आहे। अन्य कोणत्याही महिलेच्या नावाने तुम्हाला गॅस कनेक्शन ट्रान्सफर करायचं नाहीत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जी महिला पात्र आहेत अशाच महिलाच्या नावाने करायचं आहे। मी पुन्हा सांगत आहे मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाने गॅस ट्रान्सफर जर त्या कंपनीवाले करीत नसेल किंवा त्या एजन्सीवाले करीत नसेल, त्या संदर्भातील GR सुद्धा आलेला आहे। GRची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तो GR डाउनलोड करू शकतात आणि गॅस एजन्सीवाल्यांना सुद्धा दाखवू शकतात। महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे GR सुद्धा घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांच्या नावाने गॅस ट्रान्सफर करण्यासाठी GR सुद्धा त्यांनी घेतलेला आहे। जर गॅस एजन्सीवाले करीत नसतील तर तुम्ही त्यांना तो GR दाखवू शकतात। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती समजलीच असेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना 530 रुपये सबसिडी दिली जाते, आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना फक्त 300 रुपये सबसिडी दिली जाते, आणि दोन्ही योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना 830 रुपये सबसिडी दिली जाते। तर ही माहिती तुम्हाला समजलीच असेल। तुमचे आता जे काही प्रश्न होते तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल। तर मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।